मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय पहिल्यापासून सकारात्मक होतो आणि या बाबतीमध्ये निर्णय घेऊन तो कायद्याच्या चौकटीत बसला पाहिजे, टिकला पाहिजे, नियमामध्ये बसला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि यासाठी एक मंत्रिमंडळाची उपसमिती राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आपण केली होती आणि त्या कमिटीने देखील त्या समितीचं देखील मी अभिनंदन करतो. सर्व मंत्रिमंडळातील त्यांच्या त्या कमिटीतल्या सर्व मंत्र्यांचंही अभिनंदन करतो. तिथे उदय सामंत पण आहेत, तिथे त्या कमिटीत होते. आज प्रताप सरनाईक देखील तिकडे व्यासपीठावर होते. या सर्व लोकांचं समितीच्या देखील अभिनंदन करतो. एक सर्वकष चर्चा करून एक मोठा निर्णय, चांगला निर्णय सरकारने घेतलेला आहे. यामध्ये हैदराबाद गॅजेटियर आणि सातारा गॅजेट लागू करणं या मागण्या होत्या आणि त्यामध्ये एकच होतं की सरकार जे आहे पूर्वी सकारात्मक होतं, आजही सकारात्मक आहे आणि उद्याही सकारात्मक राहणार आहे. हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भातलं किंबहुना प्रमाणपत्र मिळणं अधिक सुलभ होणं, सोपं होणं, या बाबतीमध्ये निर्णय होणं आवश्यक होतं अशी त्यांची मागणी होती आणि त्यामुळे हैदराबाद गॅजेटच्या GRमध्ये गाव असेल, कुळ असेल, या गावातल्या आणि नातेसंबंधातल्या कुळातल्या कुणाचंही कुणबी प्रमाणपत्र असेल तर तो आधार धरून ज्याला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे त्याने अर्ज करावा आणि ॲफिडेव्हिट द्यावं आणि त्याची जी काही चौकशी आहे, आपण पूर्वी जसं प्रमाणपत्र देण्याची जी प्रक्रिया आहे नियम 2012 यामध्ये जे काही गृह चौकशी म्हणजे चौकशी करणं त्याचं, यासाठी त्रिसदस्यीय देखील समिती आपण गठीत केली. त्या अगदी बॉटम लेवलला, अगदी खालच्या पातळीवर ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी अशी त्रिसदस्यीय कमिटी गठीत केली. म्हणजे अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्या अर्जदाराच्या बाबतीमध्ये व्हेरिफिकेशन करणं आणि त्याला तात्काळ कुणबी प्रमाणपत्र इश्यू करणं. त्यामुळे नक्कीच यामध्ये मराठा समाजाला फायदा होणार आहे. सातारा गॅजेटच्या संदर्भात थोडा अवधी लागणार आहे आणि तोही त्यांना सांगितलेला आहे आणि त्याचबरोबर इतर म्हणजे सगळ्यात महत्त्वाची मागणी जी होती, जी हैदराबाद गॅजेट लागू करणं, ती त्याचा GR आमच्या सरकारने आज काढलेला आहे. यामध्ये मी सगळ्यांचंच ज्यांनी आपली कायदेशीर सल्ला दिला, आमचे AG असतील, त्याचबरोबर इतर जे काही यामध्ये कायदेतज्ञ असतील, या ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद दिलं पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आणखी मागणी जी होती की ज्यांचा या आंदोलनामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांना देखील जो काही जी मदत द्यायची आहे ती देखील देण्याची मागणी होती. नोकरीच्या संदर्भातला मागणी होती. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील 10 लाख रुपये प्रत्येकी आणि एकाला नोकरी अशा प्रकारचा निर्णय आम्ही त्यावेळेस घेतला आणि त्यावेळेस बऱ्याच लोकांना त्यामध्ये नोकरी मिळाली आणि पैसे 10 लाख रुपये मदतही मिळाली. आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचं सरकार हे जे काही प्रलंबित केसेस आहेत या बाबतीमध्ये देखील निर्णय आम्ही घेऊ आणि त्या केसेस ज्या आहेत त्या देखील तात्काळ त्याचा निपटारा केला जाईल. आणि एकंदरीत जी काही मागच्या वेळेस देखील आम्ही जस्टिस शिंदे कमिटी गठीत केली होती आणि 58 लाख नोंदी शोधल्या होत्या आणि त्यामध्ये 10,35,000 कुणबी प्रमाणपत्र देखील दिली होती. हा देखील एक मोठा निर्णय, त्यावेळेस देखील मोठं काम जस्टिस शिंदे कमिटीने केलं. त्याचबरोबर मराठा समाजाला जसं एकदा मी जेव्हा जाहीर सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते देखील आम्ही SCBC मधून दिलं 10%.
आणि ते देखील अजून आम्ही टिकवलेलं आहे. कारण त्यामध्ये देखील सुक्रे आयोग, आम्ही जस्टिस सुक्रे आयोग गठीत केला. 2,58,00,000 हाऊसहोल्ड सर्वे केला आणि जवळपास 4.5 लाख लोक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम केलं. आणि मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागास कसा आहे हे आम्ही सिद्ध केलं. आणि विशेष अधिवेशन घेऊन 10% आरक्षण देखील आम्ही त्यावेळेस दिलं. आणि म्हणून आता देखील ह्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या देखील यामध्ये मान्य करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की मुख्यमंत्री देवेंद्रजी, आम्ही दोघंही, अजितदादा, मी, आमचं मंत्रिमंडळातील सगळी जी काही सर्व मंत्री आहेत, ही उपसमिती आहे, या सगळ्यांनीच पहिल्या दिवसापासून सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. आणि यामध्ये इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये आणि मराठा समाजाला देखील न्याय मिळाला पाहिजे, त्यांना देखील मुख्य प्रवाहात आले पाहिजेत, ही भूमिका सरकारची कालही होती, आजही आणि उद्या आहे. म्हणून सारथीला देखील आपण मोठ्या प्रमाणावर मदत केलेली आहे. UPSC MPSCचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर त्यामधून त्यांना फायदा होतोय. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 10 लाखाची मर्यादा होती, आम्ही 15 लाख केली बिनव्याजी. आणि परदेशी उच्च शिक्षण घेणारे जे समाज बांधव भगिनी आहेत, त्यांना देखील, विद्यार्थी आहेत, त्यांना देखील त्याचा लाभ होतोय. आणि म्हणूनच अनेक निर्णय महायुती सरकारने या मराठा समाजासाठी देखील घेतलेला आहे. त्यातला देखील आज हा मोठा निर्णय आहे. 8 पैकी 6 मागण्या मान्य झालेल्या आहेत. मात्र सातारा गॅझेटियर संदर्भातील असेल किंवा मग मराठा कुणबी एकच असल्याचा शासन निर्णयाची मागणी अद्याप प्रलंबित आहे. त्यासाठी वेळ मागून घेतलाय, त्या कधीपर्यंत होणार? बघा, कुठलाही निर्णय घेताना तो कायदेशीर असला पाहिजे, नियमात बसला पाहिजे, कायद्याच्या चौकटीत टिकला पाहिजे, अशा प्रकारचं धोरण आणि भूमिका सरकारची आहे. आणि त्यामुळे सातारा गॅझेटियर जे आहे त्याला, त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत, त्रुटी आहेत, जी काही आपल्याला माहिती गोळा करायची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.